नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही बटाटा बघत असाल, तर बटाट्याचं कालवण आपण नेहमीच बनवतो, पण आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हे कालवण तयार करणार आहे. तर या बटाट्याच्या कालवणामध्ये मी हिरवी मिरची टाकून हे कालवण बनवणार आहे. अगदी झणझणीत असं हे कालवण तयार होतं आणि अगदी साध्या पद्धतीनं आपण हे कालवण बनवणार आहोत. तर इथं मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. तर इथं मी घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, लसूण घेतलेला आहे आणि थोडासा लसूण आणि हिरवी मिरची मी सेपरेट घेतलेली आहे, कारण की हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि हेच आपण कालवणामध्ये टाकणार आहोत. हिरवी मिरची टाकून आजचं आपण हे बटाट्याचं कालवण बनवणार आहोत. तर अगदी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि झणझणीत बटाट्याचं कालवण आणि सोबतच ज्वारीची भाकरीसुद्धा मी आज दाखवणार आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, आपण हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर हिरवी मिरची मी 4-5 घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी खूप जास्त हिरवी मिरची नाही टाकलेली. मी आता याच्यामध्येच टाकणार आहे थोडंसं जिरं. तर अगदी थोडेसे जिरे मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे मिक्सरला बारीक करून घेते. तर हे बघा, हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. चला तर मग आता छान असं बटाट्याचं कालवण कसं बनवायचं ते दाखवते. तर हे बघा, आता कालवण बनवण्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे. कढई गरम करून घेतलेली आहे. सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून घेते. तर तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये टाकून घेऊया मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. तर तेल गरम झालेलं आहे त्यामुळे मोहरी सुद्धा छान अशी तडतडली येते, तुम्ही बघताय. तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते जिरं. जिरं व्यवस्थित फुलले की आता मी याच्यामध्ये टाकते लसूण, कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो आहे, तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते. तर टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर एक टोमॅटो मी घेतला होता. तर टोमॅटो बटाट्याच्या कालवणामध्ये जर जास्त असेल तर थोडंसं आंबूसपणा येतो कालवणाला आणि कालवणसुद्धा आणखीन छान लागतं. तर व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये टोमॅटो सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटो सुद्धा छान असा भाजलेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकून घेते हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. आणि मिरची सुद्धा आपल्याला छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. तर नेहमी आपण बटाट्याचं कालवण बनवतोच, पण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं बटाट्याचं कालवण आहे, पण तितकंच चविष्ट. ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागतं हे बटाट्याचं कालवण अशा पद्धतीनं जर बनवलं तर. तर हिरवी मिरची सुद्धा मी तेलामध्ये भाजून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे सुकं खोबरं आणि थोडंसं लसूण, दोन्ही मिळून मी याचं कूट बनवून ठेवलेलं असतं. तर मी ठराविक भाज्यांना टाकते हे कूट अशा पद्धतीचं. तर कालवणाला छान अशी टेस्ट येते याच्यामुळे. तर अगदी चमचाभर खोबऱ्याचं कूट मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे.
तर सगळे मसाले वगैरे हे बघा मी छान असे भाजून घेतलेले आहेत. आता मी याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद, तर मला अशा पद्धतीनं बटाट्याचं कालवण जर बनवलं तर खूप आवडतं, त्यामुळे मी कधीतरी अशा पद्धतीचं हिरवी मिरची टाकून सुद्धा बटाट्याचं कालवण बनवते. तर हळद टाकून घेतलेली आहे मी. आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी मी या कालवणामध्ये टाकणार आहे. तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला हवं तसं म्हणजे हवं तेवढं टाकू शकता, कमी किंवा जास्त. मी आणखीन याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ सुद्धा मी हे कालवण बनवणार नाही. पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता या बटाट्याच्या फोडी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. छान असं आपल्याला हे कालवण शिजवून घ्यायचं आहे. बटाटा उकडून घेतला होता, त्यामुळे हे कालवण शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी याच्यामध्ये टाकते. परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं याला 3-4 मिनिटे मी शिजवून घेणार आहे. तर हे बघा बटाट्याच्या कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे. तर मी याला 3-4 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे. तर हे कालवण किती छान दिसते तुम्ही बघू शकताय. तर अगदी झणझणीत असं हे हिरवी मिरचीचं बटाट्याचं कालवण आज आपण बनवलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकते थोडीशी वरून कोथिंबीर आणि परत आपल्याला हे कालवण मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार आहे बघा बटाट्याचं कालवण. तर मी गॅस बंद करून घेते आणि आता आपण बघणार आहोत ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते. सुरुवातीला मी तवा गरम करण्यासाठी ठेवते. तवा गरम होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत भाकरीसाठी. तर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर इथं मी एक ताट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पीठ मळून घेणार आहे. तर मी परातीत वगैरे भाकरी नाही बनवत, कारण की आमच्या यांना थोडीशी पातळ भाकरी आवडते, त्यामुळे मी पळपूटवरती भाकरी थापते. तर मी पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. गरम गरम बटाट्याचं कालवण आणि सोबतच ज्वारीची भाकरी खूप छान लागते. तर लागेल असं थोडं थोडं पाणी घेऊन मी हे पीठ मळून घेते. तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं छान असं. अगदी लागेल असं मी थोडं थोडं पाणी घेते आणि पीठ व्यवस्थित मळून घेते. जर पीठ व्यवस्थित मळलं की आपली भाकरी सुद्धा खूप छान होते. तर हे बघा अशा पद्धतीने मी छान असं पीठ मळून घेते. पीठ मळतोय तोपर्यंत तवा सुद्धा गरम होईल, मग आपण त्याच्यावरती छान अशी भाकरी बनवू शकतो लगेच. तर हे बघा मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. तर आता मी हे बघा इथं पोळपूट घेतलेलं आहे, याच्यावरती मी भाकरी बनवणार आहे. खाली मी टॉवेल याच्यासाठी टाकलेला आहे, कारण की भाकरी थापताना पोळपूट सरकू नये यासाठी. परत एकदा मी हे पीठ घेते आणि परत थोडंसं आपल्याला याला मळून घ्यायचं आहे.
गॅस पण थोडासा फास्ट करते. तर याच्यातलं थोडंसं पीठ मी कमी करणार आहे, कारण की यांना खूप जास्त भाकरी जाड असेल तर आवडत नाही. तर अगदी थोडंसं सुकं पीठ याच्यावरती टाकायचं आणि हे आपल्याला भाकरी अशा पद्धतीनं सुरुवातीला गोल करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे गोल बनवून घेतलेलं आहे. परत एकदा थोडंसं सुकं पीठ मी याच्यावरती टाकते आणि छान अशी भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. तर अगदी अलगद हाताने मी ही भाकरी थापून घेते, तुम्ही बघू शकता. जर खाली पीठ चिकटते असं वाटलं तर आणखीन थोडंसं सुकं पीठ घ्यायचं, याच्यावरती टाकायचं आणि परत ही भाकरी थापून घ्यायची. तर अगदी कोणी सुरुवातीला जरी भाकरी कशी बनवायची बघत असेल त्यांना सुद्धा जमेल अशा पद्धतीने मी आज ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे दाखवलेली आहे. तर बऱ्याच मुली किंवा बॅचलर मुलेसुद्धा असतात, ते असे एकटे राहतात, त्यांच्यासाठी खूप उपयोगी व्हिडिओ आहे हा. तर हे बघा, तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे आणि मी भाकरीसुद्धा थापून घेतलेली आहे. अलगद अशी भाकरी मी तव्यावरती टाकून घेते आणि याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. तर हाताने मी पाणी लावून घेते. खूप जास्त पाणी लावत नाही मी, अगदी थोडं थोडं बोटांवरती पाणी घेते आणि मगच भाकरीला लावते. तर हे बघा, सगळीकडे व्यवस्थित मी पाणी लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला उलटण्याने ही बाजू पलटी करायची आहे. तर व्यवस्थित ही बाजूसुद्धा आपल्याला पचवून घ्यायची आहे, म्हणजे भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे. तर ही भाकरी भाजते तोपर्यंत मी दुसऱ्या भाकरीसाठीचं पीठसुद्धा मळून घेते. तर भाकरी आता मी पलटी करून घेते. तर ही भाकरी मी आता गॅसवरती भाजणार आहे, तवा बाजूला ठेवते आणि याच्यावरती ही भाकरी मी भाजून घेणार आहे. तर व्यवस्थित सगळ्या बाजूने ही भाकरी मी गॅसवरती भाजून घेते. चूल जर असेल तर चुलीवरती भाकरी अशा पद्धतीने जर भाजली आपण तर खूप छान बनते ती. तर हे बघा, भाकरी छान अशी मी भाजून घेतलेली आहे. आता परत मी तवा ठेवून घेते आणि दुसरी भाकरीसुद्धा मी थापून दाखवणार आहे. तर मी पीठ मळून घेतलं ती भाकरी भाजूपर्यंत. तर बऱ्याचदा काय होतं की ज्या नवीन मुली आहेत, म्हणजे ज्यांना स्वयंपाक शिकायचा आहे, तर त्यांना बऱ्याचदा असं वाटतं की ज्वारीची भाकरी म्हणजे खूप अवघड आहे. तर अवघड असं काही नाही. तर मी अगदी सोप्या पद्धतीने ही भाकरी कशी बनवायची ते दाखवते. तर बघा, परत एकदा मी हा गोळा तयार करून घेतला पिठाचा. आता मी घेणार आहे सुकं पीठ. अशा पद्धतीने मी सुरुवातीला असा हाताने गोल करून घेते, नंतर अशा पद्धतीने हा गोल तयार करून घ्यायचा आहे आणि परत थोडंसं सुकं पीठ टाकून मी ही भाकरी थापून घेते. तर बऱ्याच जणी व्हिडिओ ज्यावेळेस हा बघतील तर त्या बोलतील की आम्ही ज्वारीची भाकरी थोडीच पहिल्यांदा बनवतोय. तर तसं नाही, ज्यांना कुणाला म्हणजे ज्या कुणा तर एखाद्या ज्या मुली वगैरे असतात छोट्या, ज्यांना जेवण बनवायची आवड असते आणि त्यांना भाकरी वगैरे बनवायची असते, त्यावेळेस
हा व्हिडिओ बघून ते अगदी सहज अशा ज्वारीची भाकरी वगैरे बनवू शकतात। यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर हे बघा, मी छान अशी ही भाकरी थापून घेतलेली आहे। आता आपल्याला ही तव्यावरती टाकायची आहे। तर भाकरी उचलून घेते आणि तव्यावरती टाकून घेतलेली आहे। तर मी पाणी लावून घेते। तर आता मी ही भाकरी पलटी करून घेते। तर व्यवस्थित भाकरी पचू द्यायची आहे खालच्या बाजूने सुद्धा। तर खालची बाजू सुद्धा भाजलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता। तर आता मी तवा बाजूला ठेवून घेते आणि ही भाकरी गॅसवरती भाजून घेते। तर उलटण्याने पकडून अलगद अशी आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे। या बाजूने सुद्धा मी छान अशी भाकरी भाजून घेते। तर हे बघा, आता गॅस बंद करून घेते। तर हे बघा, तयार आहे झणझणीत असं हिरवी मिरचीचं बटाट्याचं कालवण। तर अगदी अप्रतिम असं दिसतंय हे कालवण, तुम्ही बघू शकताय। आणि सोबतच ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे सुद्धा मी दाखवलेलं आहे। ज्यांना कुणी म्हणजे ज्या कोणी मुली वगैरे नवीन भाकरी शिकायचा प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी ही आजची रेसिपी। तर हे बघा, कशी वाटली आजची रेसिपी हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील। आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील।